राम कृष्ण हरी हरि जय जय राम राम कृष्ण हरी हरि जय जय राम राम कृष्ण हरी शरण जाई गोविंदा प्रियसी मदालसा रे बाळा सोहम जो रे बाळा जो रे बाळा ती म्हणायची. मी एका बाईचा पाळणा ऐकला असं वाटतं त्या बाईचा पुतळा माझ्या गावात बांधा. त्या बाईनं पाळणा म्हटला. माय म्हणे लेकर आले जो जो बाळा जो जो माय म्हणे लेकर आले जो जो बाळा जो जो. तिचा नवरा शिक्षक होता, मास्तरची बायको होती ती त्या पोराला झोका देताना म्हणायची माय म्हणे लेकर आले जो जो बाळा जो जो सारे काही हो जो पण मास्तर नको हो जो. प्रशिक्षण जाते तर निवडणूक येते, वरून कामाचा दबाव वाढते, अंगाचा सारा बाळा खकान होतो, तूप रोटी नाही बाळा चटणी भाकर खाजो. सारे काही हो जो पण मास्तर नको हो जो. आता काय घेऊ त्या पोरांत त्यातलं असं बोलत असेल तर काही म्हणू नका. त्याला त्या चोरापर्यंत घेऊन जा जरा जागृतीत, काही म्हणायचं नाही. बरोबर महाराज कसा होतो चोर, त्याला जर चुकवायचं झालं तुकोबर आहे तर तो चतुर. महाराज म्हटले चतुर, त्याच्यात का चतुर कोणी नाही. आणि चोर हा चतुरच लागतो. समजा गावात चोरी करायची या बेलोऱ्यामध्ये, बेलोरा ना, बेलोऱ्यात चोरी करायची तरी चोराला काय लागते, अक्कल लागते. बेअक्कल माणसाला चोरी करता येत नाही. या गावात 3 चोरांनी प्रवेश केला. ते म्हणे गाव झोपलंय का पारे. ते 3 जणांनी पाहिलं, सगळं गाव कीर्तनात आहे म्हणे. बर 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 मग ते घरी येतील लोक आता. बरं मग थोडा वेळ गावाच्या बाहेर थांबा. गावाच्या बाहेर थांबले, गाव येऊ घरून कीर्तनातून माणसं घरी गेले. सारं गाव झोपलं. पहा म्हणे झोपलं का, सगळं गाव झोपलं म्हणे. आता काकड्याला उठतील माणसं. बर 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 पण या गावात सप्ताहाला आलेला एक नारायण नावाचा माणूस जागी, तो जरा मतिमंद आहे. अरे म्हटले मग तो चोरी करू देणार नाही, त्याला सोबत घ्या. त्या तिघांनी त्या चोरांनी त्या नारायणला सोबत घेतलं आणि त्यांना वाटलं नारायणच्याच खांद्यावर बंदूक ठेवू. त्यांनी एक घर पाहिलं मस्त धनवंताचं आणि त्यांनी सांगितलं नारायण जात चांगल्या भारी भारी वस्तू फेक. नारायण आत गेला. त्यानं वराटे पाटे जाते मुसळ. ते म्हटले मरू रे नारायण आमचा जीव. अरे हलकं हलकं फेक जरा, हलकं हलकं फेक, एवढं भारी नको. तो कपडे फेकत होते यांच्या अंगावर. ते म्हटले काय ताप झाला रे भाऊ, डोक्याला याले काऊन आणला सोबत. ते 3 आत गेले आणि त्याला सांगितलं नारायण किचनमध्ये खिचडी दिसते गड्या, खाऊन घे. तो नारायण किचनमध्ये गेला. त्यानं कुकरचं झाकण काढलं. खरंच खिचडी होती. खिचडी ताटात घेतली. खिचडी सोबत जेवताना 3 पदार्थ असले पाहिजे. एक तेल, आचार आणि पापड. त्याशिवाय खिचडी खाता येत नाही. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं माहिती, तुमच्यासारख्याच घरी जेवण चालू आहे दररोज, त्याच्यामुळे सगळ्याच चवी माहिती. भोजनशास्त्र मी चांगला अभ्यासलेला आहे. आम्ही यांच्याकडे जेवलो, काय सुंदर स्वयंपाक बनवला. भाजीला चव असावी, महिलेच्या जेवणाची पद्धत असावी. आता काही लोक जेवतात 10 भाज्या बनवल्या एखाद्या बाईनं, त्यात काला मोडला यानं. तेव्हा म्हणे ओ बाबा मग मी वेगळ्या वेगळ्या कशाला, एकच भाजी बनवली असती ना 10ची मिक्स व्हेजिटेबल. पण ते गाडवाला गुळाची काय चव, खाणाऱ्याला चव असावी, बनवणारीला सुगंधता असावी, तिच्यात कौशल्य असावं बनवायचं. अहो भोजन एक शास्त्र आहे. तुमचं लग्न झालंय का? वा छान, बरं करून घेतलं तुम्ही लवकर काळाच्या आत. गोळा असतंय ती मगापासून मी पाहतोय त्यांच्या. साधाही तुम्हाला अगदी माझ्या मित्रासारखा प्रश्न विचारतो, तुम्हाला कोणती भाजी आवडते? टोमॅटोची भाजी आवडते. चांगली भाजी म्हणजे इथं सांगण्यासारखी आहे. अहो मी पुण्याला एकाला भाजी विचारली पुणे जिल्ह्यात, तुम्हाला कोणती भाजी आवडते? तो म्हणे इथं सांगण्यासारखी नाही ती. अरे म्हटलं बाबा सांगू नको. तुमचं नाव काय? लिजानंद. गजानन. गजानन भाऊ तुम्हाला टोमॅटोची भाजी आवडते. आईच्या हातची आवडते की ताईच्या हातची आवडते? दोघीच्या हातची आवडते. हुशार माणूस आहे. मध्य साधला त्यांनी. त्याला वाटलं हा विचारून घेईल पण खेळ आपला व्हायचा घरी. गजानन भाऊ तुम्हाला टोमॅटोची भाजी आवडते. आता गजानन भाऊंना टोमॅटोची भाजी आहे
आणि मला शेवग्याच्या शेंगाची भाजी आवडते. बरं, मग ते शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवली आणि टोमॅटोची भाजी बनवलेली. भोजनशास्त्र असं सांगतं, दोघी भाज्यांची चव कळण्याकरता मध्ये जेवणाचे एक चोष्य नावाचा प्रकार आहे. काय सूक्ष्मता आहे आपल्या शास्त्रामध्ये पहा. चौष्य नावाचा प्रकार आहे, म्हणजे दोन्ही भाज्या एकत्रित टोमॅटोची खाल्ली की लगेच शेवगा खाऊ नये, लगेच मेथी खाऊ नये. मग एक घास टोमॅटोच्या भाजीचा गजानन भाऊंनी खावा. तो भाजीचा घास खाल्ला की मध्ये चोष्य नावाचा एक लोणचं प्रकार आहे, आचार प्रकार आहे. त्या आचाराला बोट लावावं. तो असा गबाळ्यासारखं खाऊ नये, नुसतं बोट लावावं आणि ते जिवेला लावावं. जिवेला लावलेलं त्या आचाराचं लोणच्याचं बोट चाखावं. ते जीभ आपली फ्रेश होऊन जाते, तिचं वजा होऊन जाते टोमॅटोची, आणि आपली जीभ शेवग्याच्या शेंगांची भाजी खायला सज्ज असते. हा भोजनाचा प्रकार आहे. असं काही कसंही जेवायचं आपलं. सुरू एकदम काला मोडले. काही लोक पाणी सुद्धा फिरवत नाही, काय ना वाटच बघू वाटत नाही. तुम्ही काय केलं आपल्या दारात आल्यावर म्हणा या जेवायला, ते म्हणता हात धुतो. हा, हात धुतो. अरे बनवलंय का तिकडे ते पान बाबा, आता काय हात धुतो. चला म्हटले नारायण खिचडी बनवलेली, जा खाऊन घे. नारायण कुकर उघडलं, खिचडी ताटात घेतली, तेल वरती ठेवलेलं होतं. ते तेल काढायच्या नादात त्यानं त्या पाटलीवरच्या अख्ख्या भरण्यात दानकण खाली पाडल्या. भरण्या पडता बरोबर आवाज झाला, घरातली जागी झाली. चोर चोर चोर. ते तिघं पडत आले. त्यांनी नारायण उचलला आणि सज्जात ठेवला आणि सांगितलं, नारायण जे काय होती ते चूक केली आम्ही, फक्त बोलू नको रे, होती पाया पडतो बापा, ही मारती ना मला. तो नारायण सज्जातून तिघं लपून राहिले. नवरा बायको किचन मध्ये आले. त्यांनी ते ताट पाहिलं, तेलाच्या किडली ते भरण्या खाली पडलेल्या पाहिल्या. मालकानं विचारलं, ताट कोणाचं आहे? बायको म्हणते, मला कसं विचारता तुम्ही, हे ताट कोणाचं आहे तेवढं सांग. मला माहिती नाही. मालकाच्या चोरून जेवते, तुला काही शरम? अगं नवऱ्याच्या चोरून जेवण पाप आहे. ती बाई म्हणे, मालक 20 वर्ष झाले आपल्या लग्नाला, तुमच्या चोरून जर अन्नाचा घास खाल्ला असेल तर वरच्या नारायणाला डोळे. वरचा नारायण थरथर कापत होता ना, तो म्हणे मामा मामा मला डोळे. ते तिघ काय आंधळे का, जो पकडले मरोस तर हाणले. आता काय दृष्टांत संपला. खूप हसलात तुम्ही. आता ऐका. अहो बेलोरा नावाच्या गावात, सामान्य गाव आहे आपलं, सामान्य गावात चोरी करणाऱ्या चोराला जर अक्कलेचा तारा आपला छडावा लागत असेल आणि अक्कलेचा बुद्धिमत्तेचा वापर करूनच चोरी करता येत असेल तर मला असं वाटतं, बेअक्कल माणसाला जर बेलोऱ्यात चोरी करता येत नाही तर ज्यानं जगाला चोरण्याचं काम भगवान शंकरानं ज्या काळाकडे दिलं, यमराजाकडे दिलं, तो किती हुशार असेल. त्याची इतकी चतुरता कोणाकडे नाहीये. देवानं दिलेलं चोरतो म्हणजे ताकद किती आहे आणि हुशारी किती आहे. तीच हुशारी तुम्ही कायम लक्षात ठेवा. तुकोबारे म्हटले, पण त्याकरता तुम्हाला माझं भाऊ म्हणून ऐकावंच लागेल. अभंगाचं पहिलं चरण. आता साकार भाईनो जागा, आता साकार भाईनो जागा, साकार भाईनो जागा, आता साकार भाईनो जागा, आता साकार भाईनो जागा, साकार भाईनो जागा.
निजल्या नाडोनी रे भाईनो जागा चोर निजल्या चोर निजल्या नाडोनी भागा चोर निजल्या नाडोनी जशी जागृती टप्प्यात आहे तशी चाल सुद्धा 3 टप्प्यात म्हटली गुरुजींनी. आता जागा रे बाईनो जागा चोर निजल्या नाडोनी भागा. अरे तो जागा झाला बाबा की तो कोणाचा ऐकत नाही म्हणून तो निजलाय तोवर तू जागा हो. चोर निजला त्या काळाला झोपलेलंच ठेवा आणि तुम्ही पळत सुटा कोणाकडे? या चोराकडे, त्याने जन्माला घातलंय त्याच्याकडे. चोर निजल्या नाडोनी भागा हीच जागृती तुम्हाला द्यायला आम्ही इथं आलो. तुकोबारे म्हटले आता जागा रे बाईनो जागा. 10:30 वाजले. तसं कीर्तन वेळेत चालू केलं आणि वेळेत संपूर्ण हा धर्म असला पाहिजे कीर्तनकाराचा. फार वेळ घेणं तुमचंही बरं नाही पण तरी लवकर मी काही सोडणार नाही. कार्यकर्त्यांनी मला सांगितलं महाराज 2च्या पुढे जाऊ नका भाऊ, आमच्या गावची कॅपॅसिटी नाही त्याच्या पुढे. हरकत नाही, अगदी वेळेत कीर्तन सेवा आपल्याला आवरायची. आता जागा रे बाईनो जागा चोर निजल्या नाडोनी भागा. तुकोबारे म्हटले तुम्ही जागे व्हा. तुम्ही जर जागृती असाल तर तुमचं भलं होईल. अहो संतांनी आपल्या जागृती करता कितीतरी वचनं दिली. आंधळे पांगडे वासुदेव जोगी मुका बहिरा नाट हे सगळं संतांनीच दिलं ना. त्यात एक तुम्हाला सगळ्यांना आवडणारं पिंगळा नावाचं प्रकरण जागृती करता संतांनीच दिलं की नाही. आज महाराष्ट्राच्या घराघरात पिंगळा वाचतोय. तो काही विशाल महाराज खोलीचा आहे म्हणून नाही. कीर्तनांना त्या पिंगड्याला कधी कधी आम्ही हे बोलतो सहज कळत नाही हो, असं नकळत घडतं. मंगेश बुवा या राज्याची लोकसंख्या 14 कोटी आणि त्यातली 7-7 7.5 कोटी माणसं तुमची कीर्तन ऐकताय. कल्पनेच्या बाहेर प्रसंग येते, कल्पनेच्या बाहेर. वारकरी नावाचं एक चॅनल आमच्या मुकेश दादाचं, ते उगं त्यांचे कॅमेरे म्हणून उभे कीर्तनात नाही तर कोणाची असते तरी खाली कॅमेरे करायची सवय लावून घेतली मी. वारकरी कुटुंबातला माणूस आहे. माझे अनेक कीर्तन आहेत त्यांच्या चॅनलला आधीचे सुद्धा. पिंगळा नावाचं प्रकरण आम्ही त्या टाकडी विंचूर गावात कीर्तन केलं लासलगाव तालुक्यात. आणि गाडीत बसलो होतो चहा पीत. एका छोट्या पोरीनं मला पाहिलं लासलगावला. ती तिच्या आई सोबत चालली होती. ती तिच्या आईला म्हणते आई बघ गाडीत पिंगळा बसलाय. म्हटलं गड्या सार्थक झाला आपल्या जीवनाचा. आता छोटीशी पोरगी आपल्याकडे पाहून जर पिंगळा हा शब्द काढत असेल तर हे तुकोबारांच्या ज्ञानोबारांच्या नाथांच्या भजनाची आणि उपदेशाची समाज जनजागृतीची ताकद आहे. काय म्हणतात संत तुम्ही आमचं ऐका. जर आमचं ऐकत नसाल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल सरती शेवटी बा काळ बांधून नेईल. सरती शेवटी बा काळ बांधून नेईल. ओ एक जनार्दन आमचं काय बा जाईल. आमचं काय बा जाईल. बोली बोली तो देखा पिंगला महाराज. बोली बोली तो देखा पिंगला महाराज. बोली बोली तो देखा पिंगला महाराज. बोली बोली तो देखा वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. लतिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे. लतिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे. इंद्राने
अवघा धांगडली आहे 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 जतो जाना तुम्ही जतो जाना टिपरीवाला सोहम वाजा सोहम वाजा प्रेम न करावा ओ माझा मल्हारीची माझ्या मल्हारीची सोहम राजा प्रेम नगरावारी राजा सोहम राजा प्रेम नगरावारी ओ माझा मल्हारीची माझ्या मल्हारीची तडपत होत तिच्या रूपाचं ऊन काळा राती तडपत होत तिच्या रूपाचं ऊन अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान राजा तो शिलवान तुम्ही टुकू ऐका
धन्यवाद. हा खोले पॅटर्न आहे, संपत नाही लोकांवर. मी तर शर्यत लावतो, शर्यत केवळ यांच्या ताकदीनं. तर नाचवच वाटलं नाही भाऊ, कीर्तन करणं सोडून देऊ. आमचं नाही ते, आमच्या पूर्वजांनी जोपासून ठेवलेला ठेवाय तो. आम्ही काय गोट्या खेळतोय का? 20-22 वर्ष झाली. आमच्या बाप दादांनी आमच्याकरता कमवून ठेवलेलं थन आम्ही चाकतोय. आणि महाराष्ट्रामध्ये का सर्वसामान्य कुटुंबातलं लेकरू तुमच्या दारात येतंय आणि इतक्या उपस्थितीनं तुम्ही त्याच्या भजनाला साथ देताय, हे त्याची नाही, मी जो पोशाख घालतो त्या पोशाखाची आणि मी ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्राची किंमत आहे. परमार्थामध्ये माणसानं भजन प्रिय जगलं पाहिजे. देव आपल्याला हक्कानं आवाज देतो. काय कशा करता जगायचं, खूप आनंदी राहायचं, दररोज मस्त पैसा कमवायचा, भरपूर चांगल्या मार्गाने खूप पैसा कमवला पाहिजे. सोनं नाणं गळ्यात, आपल्या बायकोच्या अंगावर सोनं, घर, चांगल्यात भारीत भारी गाडी, मजेदार परमार्थ करायचा माणसानं. फलकटासारखं हलकटासारखं जीवन जगू नये. आहे ना, सौभाग्यात ठेवायचं. देवाने आपल्याला दिलंय. खूप स्वतः करता खर्च करा, पण आपला पैसा अपोळ्या ठिकाणी खर्च होणार नाही, चुकीच्या ठिकाणी जाणार नाही, याची काळजी घ्या. तरुण पोरांना माझं आव्हान आहे, थाटात परमार्थ करा. अरे देवाची उपासना करून सदा वैभव संपन्नता जीवनात राखता येते. चिल्लर जागेवर उभं राहायचं पांढरपरीवर आणि इज्जतदार माणसाकडे पाहून हसायचं, दात काढायचं. किती दिवस हसतो मित्रा? आता तू 40 वर्षाचा झाला, लोक तुला हसायला लागली. वेड्या, तुझ्या बापाच्या इस्टेटीवर खातोय तू, तुझं काय काय अस्तित्व आहे जगात? 2-4 एकर जमिनीचा सौदा करून दाखवायचा रोडच्या कडेला, मग उभा राहा तिथं चेष्टा करत लोकांची. तुझा बाप 70 वर्षाचा आहे तरी सौभाग्यानं टोपी आहे त्याच्या डोक्यात आणि इज्जतदार आहे तो, त्यानं कोणाला एका शब्दाने दुखवलं नाही. तू एक शब्द सुद्धा कोणाची नीट बोलत नाही रे. तू जरा संत वाङ्मय वाच. माझ्या बाळूमामांच्या दरबारात, कोणाच्या श्रीमंताच्या दारात हाजी हाजी करत जीवन जगल्यापेक्षा आणि तरुण पण खर्च केल्यापेक्षा तू ये जरा आदमापूरला, माझ्या मामांच्या दरबारात बस. अरे कुत्रा म्हणून जरी जगला तरी लाथ लागली तरी साधूचे लागते बाळूमामांच्या दरबारात. मी स्वतः कीर्तन केलंय आदमापूरला. जो मानाचा सप्ताह आहे मामांचा, उत्सवात सेवा केली. माझा पूर्ण परिवार, मला जेवढ्याला मुलगी झाली रामनवमीला, बाळूमामांच्याच परिसरात कथेला होतो. सावर्डे बुद्रुक नावाचं गाव आहे कागल तालुक्यात. माझी कथा चालू होती आणि मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो. म्हणजे माझ्या मिसेसला 2 महिने पूर्ण व्हायला अजून वेळ होते. 7वा महिना तिला चालू होता महाराज. प्रत्येक बापाला असं वाटतं ज्यावेळेला तो बाप होतो त्यावेळेला की आपण त्या काळात जे आपल्याला बाप बनण्याचं सौभाग्य देतंय त्या माऊलीजवळ, श्री शक्तीजवळ हजर असलं पाहिजे. ती क्षणाची पत्नी आहे, पण आपल्या जीवनाकरता जीवन वेचणारी, पुनर्जन्म देणारी, स्वतः जीवनातला तुरुंगात टाकणारी, काळाच्या तडाख्यात घालणारी पत्नी असते. मला असं वाटत होतं आपण या सगळ्या कथा कीर्तन आवरून घेऊ आणि 9 महिने तिला, ज्यावेळेला 9वा महिना तिचं चालू होईल त्यावेळेला आपण घराकडे थांबू. पण काही गोष्टी तुमच्या हातात नसतात. रामनवमीच्या आदला दिवस होता आणि माझी सावर्डे बुद्रुक कागल तालुक्यात कथा चालू होती. तुम्ही आजही त्यांच्या गावात तिकडे जर गेलात तुम्ही आदमापूरला तर चौकशी करा, मला ते सगळे ओळखतात. मला प्रामाणिकपणानं आठवतं त्यावेळेला घरून आईचा फोन आला कथेला व्यासपीठावर जायच्या आधी की हिला एकदम डॉक्टरांनी सांगितलं की लगेच हिची डिलिव्हरी करावी लागेल, ही बाळाला थांबवू शकत नाही पोटात. मग मी घाबरलो. मला ती काही नवीन वाटत होतं, सगळं सवय नाही. पण म्हटलं मुक्ताबाई सगळं नीट करतील. आईसाहेबांचा नाव आठवणीत आलं पण मुक्ताबाई जवळ नाही. मग तिथली मंडळी मला म्हटले महाराज काळजी करू नका, आपण बाळूमामाच्या दरबारात राहतो, चिंता करू नका. कोल्हापूर सावर्डे बुद्रुक ते माझं गाव मोजून 850 किलोमीटर. आणि कथेचा 2रा दिवस 4था दिवस मी पोहोचूच शकत नव्हतो. करू तरी काय? वडिलांना मी तशीच गाडी काढायला लावली. माझे वडील सोबत होते माझ्या. म्हटलं निघा.
आणि मी गाडीला सेल मारला, कोणाला सांगितलं सुद्धा नाही. तिथला एक पोरगा सोबत घेतला, बाळूमामांच्या दरबारात लोटांगण घातलं. मामांना म्हटलं, मामा आमच्यासारख्या वारकऱ्याचं कोण डॉक्टर आणि कोण काय, आमचे सगळे तुम्ही आहे. आम्ही सुखदुःख तुम्हाला सांगतो, तुम्ही पंढरीची वारकरी आहे. ते पांडुरंगाची मूर्ती पाहिली, लोटांगण घालून प्रार्थना केली. म्हटलं मी काही देऊ शकत नाही इथं, पण एका कीर्तनाच्या सेवेला येईल, माया पोरीला मस्त टेकायला तुझ्या दरबारात आणेल. मला विश्वास होता की मुक्ताई आपल्या घरी येणार आहे बाबा. म्हटलं जे काय असेल तो मुलगा मुलगी, पण मी माथा टेकायला आणेल. मुलगी झाली तर तिलाही आणेल, मुलगा असेल तिला आणेल. विश्वास होता मनात की आपलं सगळं बरं होईल. अहो मी नुसता व्यासपीठावर आलो, काय संतांची काय देवाची कृपा असते महाराज. सुखरूप माझी मुलगी आज 3 वर्षाची. मी बाळूमामांच्या दर्शनाला तिला घेऊन गेलो कीर्तनाला. आमच्या पोरीला न्या ना, आपल्या बालगोपालांना न्या, कोणी येत नाही महाराज मदतीला धावून. संपलंय कीर्तन, तारीख घेताना काही पूर्ण अभंग सुटला पाहिजे असं ठरलं नव्हतं आपलं. वेळ संपली, कीर्तन संपलं. पण तुम्हाला संतांचे देवाचे उपकार सांगतो. हिंदू हृदय सम्राट, सरसेनापती, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या हृदयाची सर्जरी ज्या डॉक्टरांनी केली, त्या डॉक्टरचं नाव होतं नीतू मांडके. देव न मानणारा माणूस होता. देव म्हटलं म्हणजे नीतू मांडकेंना चालायचं नाही, आवडायचं नाही. देव साधू म्हटलं म्हणजे चीड निर्माण व्हायची. म्हटलं कोण ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, कोण देव पंढरीनाथ, कोण बाळूमामा, कोण करते हे सगळं. चला आपण आपलंच आहे. देव नव्हते मानित, ते संत नव्हते मानित, पण प्रसिद्ध होते. हृदयाची सर्जरी करण्यामध्ये नीतू मांडकेचा हात कोणी धरत नव्हता. माझ्या मायबापांनो खूप हार्ट अटॅक पासून जवळजवळ 5,500 माणसं वाचवली त्यांनी. त्यांना सरकारने पुरस्कार घोषित केला आणि ते घरून निघाले 2:45 वाजेला. गाडीत बसले, पुरस्कार समारंभाकरता निघाले. गाडी चालत होती, धावत्या प्रवासात घरून निघाले तेव्हाच पाऊस चालू होता. त्या पावसाचा वेग इतका वाढला, वादळ इतकं वाढलं की गाडी चालवणं सुद्धा पुढे शक्य नाही. ड्रायव्हरने सांगितलं, साहेब ट्रॅफिक जाम आहे, गाड्या पुढे थांबलेल्या आहे, पाऊस कमी व्हायला, वेग कमी व्हायला तयार नाही. हा काही सावर्तक नावाचा मेघ आहे, प्रलय काळाचा की काय कळत नाही. धो 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 पाऊस चाललेला आहे. कोकणातला, मुंबईतला पाऊस, वेगाचा पाऊस, मरणाचा पाऊस. तो म्हटलं, साहेब मी गाडी पुढे नेऊ शकत नाही, मला रस्ता दिसत नाही आणि ट्रॅफिकही थांबलेली आहे. तुम्ही काम करा, मोटरसायकल बघा एखादी, त्या मोटरसायकलवर बसून मधल्या गल्लीत, मधल्या बोळात जा, तुम्हाला खरंच त्या पुरस्कार सोहळ्यापर्यंत जाता येईल. डॉक्टरांनी खिशातला मोबाईल, पेन, डायरी सगळं गाडीत ठेवलं आणि नीतू मांडके नावाचा देव न मानणारा माणूस त्या रोडवर खाली उतरला. आणि मला कोणीतरी ओळखीचं भेटतंय का, मला कोणी नेतंय का, या भावनेनं कोणाला तरी शोधतोय. हेल्मेट काढले एका माणसाने, त्यांना विचारतो, तुम्ही नीतू मांडके ना? हो म्हटले, मी नीतू मांडके. साहेब ओळखलं का मला? माझ्या बापाचं ऑपरेशन केलंय, तुम्ही 4 वर्ष झाले, माझे वडील सुखात जीवन जगताय, मी तुम्हाला काही मदत करू साहेब? मला पुरस्कार सोडायला पोचायचंय रे बाबा, पण माझी गाडी ट्रॅफिकमध्ये अडकली, पाऊस आहे, पोचवशील गाडीवर? हा हा साहेब पोचवेन तुम्हाला. गाडीवरती नीतू मांडकेंना बसवलं, प्रवास सुरू झाला. गाडी निघाली. ती गाडी मोटरसायकल मधल्या गल्लीतून, मधल्या बोळातून जायला निघाली. जाताना ती गाडी इतकी अडकत होती पाण्यात की नीतू मांडकेंच्या लक्षात आलं, आता इथे गाडी चालवणं शक्य नाही या बाबाला. त्यांनी सांगितलं, या दारापुढं गाडी लावा, लावा तिथं. जान आहे तो जहान आहे, 1000 पुरस्कार संपादित करेल मी, जीव वाचला पाहिजे, मोटरसायकल पुढे जात नाही. त्यांनी एका दारापुढं गाडी लावली, दरवाजा वाजवला. दरवाज्यात 40 ते 42 वर्षाची बाई दरवाजा उघडायला आली. तिच्या हातात आरतीचं ताट होतं. दोघांना मध्ये घेतलं, दरवाजा बंद केला, बसायला आसन दिलं. खूप नीट ऐकतंय तुम्ही, लक्षपूर्वक ऐका. बसायला आसन दिलेली ती माऊली त्यांना म्हणते, मी तुम्हाला चहा, पाणी, कॉफी, टावेल काहीच देऊ शकत नाही. माझ्या ही आरतीची वेळ आहे, ही संध्याकाळची वेळ आहे, या वेळेला मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही. पण तुम्हाला जर माझ्याकडून काही हवं असेल तर माझी एवढी आरती होऊ देत, मग मी तुम्हाला काय लागलं ते देते. कारण माझी संध्याकाळची वेळ ही माझ्या पांडुरंगाच्या आरतीची वेळ आहे. आरती झाल्याशिवाय मी कोणाशी बोलत सुद्धा नाही. माझा हरिपाठ सुद्धा आता झालेला आहे. देव न मानणारा माणूस त्या बाईचे हे शब्द ऐकत होता. पण राहायचं होतं तिच्या घरात. बसलेले डॉक्टर, आरती चालू झाली त्या बाईची. मध्यावधीत आरती आली आणि त्या बाईचं पाळण्यातलं पोरगं रडायला लागलं. त्या रडणाऱ्या पोराचा आकांत डॉक्टरांनी पाहिला आणि डॉक्टर त्या बाईला आवाज देत, हो बाई बंद करा ती आरती, तुमच्या पोराला घ्या.
घ्या पोराला. त्या देवापेक्षा जास्त तुमच्या लेकराला गरज आहे तुमची. कशी निर्दयी माया आहात तुम्ही. इतका आकांत करते तुमचं पोरगण, तुम्ही बसले आपली आरती ओळत पांडुरंगाची. घ्या त्याला, सोन्याचा तुकडा आहे तो तुमचा, घ्या. त्या बाईनं आरतीचं ताट खाली ठेवलं आणि ती बाई म्हणते, साहेब तुम्ही कोण आहे मला माहिती नाही हो, पण मी त्या पोराची माय आहे आणि त्याला कोणत्या वेळेला काय लागतं हे तुमच्यापेक्षा जास्त कळतं मला. ऐका साहेब, हे जे जन्माला आलेलं पोरग आहे ना, माझ्या विवाह उत्तर कालावधीत 22 वर्षाने झालंय मला. 22 वर्षाने देवाने मुलगा दिला. या स्त्री जातीचा त्रास होत होता मला. कोणी हळदीला नाही, कुंकवाला नाही, बारशाला नाही, कोणी आनंदाच्या समारंभाला नाही, बोलवत नव्हत्या ह्या महिला मला. अरे बाळ न झालेल्या बाईचा सांभाळ केला पाहिजे आपण. उलट तिचा द्वेष करत होत्या या महिला. मला राग येत होता त्या बायांचा. मी देवाकडे गेले आणि देवाला म्हटलं, देवा इतके वर्ष झाले रे बापाच्या घरापासून तुझा हरिपाठ गाते, काही कमी ठेवलं नाही तू बापाच्या घरात, इथंही सगळं बरं आहे, पण एकदा स्त्री म्हणून जन्माला आली असेल तर माय बनण्याचं सौभाग्य दे मला. आई बनू दे देवा, माझी कुस पवित्र कर, उजव रे देवा मला. त्या देवानं माझी प्रार्थना ऐकली आणि 22व्या वर्षात मला मुलगा झाला. पण ऐका साहेब, हे जे जन्माला आलेलं पोरग आहे ना, हे हृदयाच्या आजाराचं आहे. होल आहे त्याच्या छातीला. त्याच्या छातीला होल असल्यामुळे ते तासनतास रडत राहतं. तुम्हाला काय दया यायला लागली त्या पोराची. मी माय आहे त्याची साहेब. तुम्ही आत्ताच रडणं पाहिलं, त्याचं रडणं पाहता पाहता त्याच्या जन्मापासून आम्ही नवरा बायको रडतोच आहे. फक्त तुम्हाला क्षणाचं रडणं पाहून त्या पोराकडे काय दया उत्पन्न होते. मी माय आहे त्याची. डॉक्टर हसायला लागले आणि ते म्हणता, बाई आता काय देवाला आजार बरं करून द्या असं मागताय का हो? नाही साहेब. मग मी 4 डॉक्टरांकडे माझं लेकरू घेऊन गेले आणि त्या 4ही डॉक्टरांना म्हटलं, या पोराचं तुम्ही आजार बरा करा, त्याच्या छातीला होल आहे ते करा व्यवस्थित. ते म्हटले, बाई तुमच्या पोराचं ऑपरेशन करावं लागेल आणि आम्ही जर तुमच्या पोराचं ऑपरेशन केलं तर हे पोरग मरू शकते, हे कमताकद पोरग आहे. पण तुमच्या मुलाचं ऑपरेशन जर या देशातला नीतू मांडके नावाचा डॉक्टर करत असेल ना बाई, तर तुमचं पोरग जीवन जगू शकते. साहेब मला माहिती नाही होती नीतू मांडके कोण आहे कुठं राहता, पण माझा त्या डॉक्टरांपेक्षा या सावळ्या विठुरायावर विश्वास आहे. त्याला एवढंच मागते, देवा रे माय बनवलं असेल, ताई हा शब्द कानानं ऐकायचं सुद्धा सौभाग्य दे मला. एकदा तो नीतू मांडके कोण आहे दाखव रे बाबा. साहेब तुम्हाला काय सांगू, ज्या दिवशी मला तो दिसेल ना तो बाबा नीतू मांडके, त्या दिवशी ही गरीबाची बाई हे लेकरू त्याच्या पायावर ठेवून पदर पसरून त्याच्या पुढे भीक मागेल. मांडके साहेब पैसे कुठेही भेटतील तुम्हाला, एका गरीबाच्या आईची दुआ घ्या, तिला आई हा शब्द कानानं ऐकवा. त्या डॉक्टरांनी हात जोडले आणि देव न मानणारा माणूस त्या बाईला म्हणायला लागला, बाई मलाच नीतू मांडके म्हणतो, मीच येतो. वादळात गाडी थांबली, गाडीतून मोटरसायकलवर आलो आणि मोटरसायकल तुमच्या दारात थांबते, तुमच्या दारावर देव मला दरवाजा वाजवायला लावतो. बाई आता पुरस्काराकडे देवाला मला न्यायचं नव्हतं, मला उपकाराकडे देवाला न्यायचं होतं, सेवेकडे देवाला न्यायचं होतं. आधी तुमच्या पोराचं ऑपरेशन बाई, नंतर पुरस्कार. मला आनंद होतोय सांगायला बेलोरा वासियांनो, ज्या पोराचं ऑपरेशन केलं ते पोरग पुण्यात जिवंत आहे, पण ऑपरेशन करणारे नीतू मांडके मात्र हार्ट अटॅकने गेले. नियतीचा खेळ आहे तो. जर नियतीचा खेळ तारणाऱ्याला मारत असेल, मारणाऱ्याला तारत असेल, थांबवणाऱ्याला पुढं जात असेल, पुढं नेणाऱ्याला थांबवत असेल, तर मला असं वाटतं जगात त्याच्यासारखा सत्ताधीश दुसरा कोणी नाही. पदर पसरायचा असेल तर देवा पुढं पसरा, झोळी रिकामी राहत नाही. पदर पसरायचा असेल माझ्या संतांकडे पसरा, तुमची जोडी कधी रिकामी राहणार नाही. पण त्याकरता काय करा, आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा नो जागा, आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा नो जागा, आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा भाई नो जागा, आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा रे बाई नो जागा.
निजला नाडोनी भागा जागा जागा आता जागा रे जागा आता जागा आता जागा जागा आता जागा आता जागा आता जागा आता जागा महाराजांच्या हस्ते त्यानंतर सायंकाळचे जे अन्नदाते आहे मारुती भगवानराव मस्के आणि श्रीमती दत्ताबाई उठू नका कोणी उठू नका बसा खाली बसा उठू नका 5 मिनिटासाठी खाली बसा उद्या कोणाचं कीर्तन आहे याबद्दल आपण माहिती सांगणार आहोत महाराजांनी आपल्या अमृततुल्य वाणीतून चोर निजल्या नाडोनी भागा आता जागा रे बाईनो जागा का जागा त्याची कारण 3 चरणामध्ये खाली दिलेली कैसे सोनी ठाव केली ना दुःख पावाल पुढील पेना आता जागा रे बाईनो जागा आता नकारे बाई नकारे आई गाठी ती लुटवू लोकारे आता जागा रे बाईनो जागा तो का म्हणे एकाच्या घाये कारे जाणून धरा भय भीतीनं जागा लीनतेनं जागा नम्रतेनं जागा पण आता जागा रे बाई नो जागा ज्ञानेश्वर माऊली